तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. खासदार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. विमा कारखान्याचं चेअरमन यानंतर तुमची काय भूमिका आणि काय निवेदन दिलेलं आहे? अनगर येथे जे अप्पर तहसील कार्यालय जे मंजूर झालं होतं त्याला आता स्थगिती मिळालेली आहे आणि ते पूर्णतः रद्द व्हावं यासाठी मूळ बचाव संघर्ष समितीचं निर्माण झालेलं आहे. हे गेले 2 आठवडे झालं त्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मी एक विमा परिवाराचा एक सदस्य म्हणून मान्य खासदार आणि माझे साहेब यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी आणि आमच्या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ या संघर्ष समितीला समर्थन देण्यासाठी आणि तहसीलदार साहेबांची भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. हा जो काही मोहोळ मोडण्याचा प्रयत्न या तालुक्यातले काही मंडळी करत आहेत त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नाही यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्नशील आहे. आणि जसं की या तालुक्यातले बरेचसे नेते मंडळी आता या निर्णयाच्या विरोधात आता एकजुटीनं उभा राहिलेले आहेत. त्यांच्या सर्वांना एकत्र आणून की हा प्रयत्न जो आहे हा कसा बंद पाडावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता तालुक्याचं मध्य ठिकाण म्हणून त्या वस्तुस्थितीमध्ये तालुक्याचं मध्य ठिकाण म्हणून तो अनगर परिसराचा भाग दाखवला गेला आहे. आणि जर बघितलं तर आता माढा तालुक्याच्या बाँड्रीच्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती ते आहे गाव. आणि पेनूर असेल, तुमच्याकडचं पाटपूल असेल, त्याचबरोबर इकडचं तांबोळे असेल, शेटफळ असेल, तर या गावांना त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. मग त्या गावातल्या लोकांची आपल्याकडे काय मागणी आहे का किंवा काय गैरसोय होऊ शकते? नाही, फार गैरसोय नागरिकांची ह्या माध्यमातून होणार आहे. आपण जर बघितलं तर ह्याची चाचणी व्यवस्थित झालेली नाही हे यातनं दिसून येतं आहे. खरं तर नागरिकांच्या सोयीचा विषय असेल तर हे कार्यालय कुठं तर कामती कुरुल भागात पेनूर भागात असं व्हायला पाहिलं होतं. अनगर तुम्ही बघितलं तर ते फार टोकाचा भाग आहे या तालुक्यातला. पेनूर, पाटपूल, शेतफळ, आष्टी ह्या गावांनासुद्धा ते गैरसोयीचं होणार आहे. आणि म्हणजे मला कळत नाही हा निर्णय कसा घेतला गेलेला आहे. पण याला आता रोख आणणं हे सर्व मोहोळकरांची जबाबदारी आहे आणि ती आपण निष्ठावंतपणे पार पाडणार. तर आजपासून आमरण उपोषण करत आहेत. आंदोलनाचं आतापर्यंत धरणे आंदोलन होतं. आजपासून आमरण आणि आंदोलनाची दिशा थोडीशी तीव्र होत आहे. तसं असताना भीमा परिवार या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होईल. हो, गेले 2 आठवडे झालं हे आंदोलन सुरू आहे. खरं तर आज आमरण उपोषणाची घोषणा संघर्ष समितीने केलेली आहे. तीव्रता तुम्ही म्हणला तसं वाढत चाललेली आहे कारण शासनाने ह्यामध्ये दखल घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ह्यावर स्थगिती आणणं हे सोल्युशन नाही तर हा निर्णय रद्द व्हावा त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहेत. त्यामुळं आंदोलन अजून तीव्र होत जाणार एवढं